काय कळतं की नाही, नवऱ्याने दुपारपासून काय खाल्लं नाहीये. काय हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आजचा व्हिडिओ जो आहे ना तो मृणालच्या बड्डेचा आहे. मृणाल म्हणजे प्रत्येकची बहीण माझी ननद, तर तिचा बड्डेचा व्हिडिओ आहे. आम्ही मागे एकदा रिच्युअल सारखा होऊन गेलेला आहे की प्रत्येकाचा बड्डेला आम्ही बाहेर जातो आणि मस्त हॉटेलमध्ये जेवण वगैरे करतो, फॅमिली टाइम स्पेंड करतो थोडक्यात. सो प्रत्येक महिन्यात कोणाचा बड्डे येतो, 1-2 महिने असे सोडले तर बाकी सगळ्या महिन्यांमध्ये कोणाचा ना कोणाचा बड्डे येतो. सो एन्जॉय द ब्लॉग. तिने व्हाईट फॉरेस्ट घेतला. व्हाईट फॉरेस्ट काय ग, ब्लॅक फॉरेस्ट नाही घेतला? ब्लॅक फॉरेस्ट एकदा झाले. चॉकलेट नको म्हणे मला. मी तिला म्हटलं काजू कतली वगैरे. मुणाला छान दिसतेस तू. पण ती म्हणे हा घेऊ म्हणे. हा ठीक आहे. हा का? मोठी झाली तू आता. ए प्रदीप, शाबास. मोठी झाल्यावर नाही आता आणायचं ना. बर्थडे केक रेडी आहे, फक्त बर्थडे केला अजून रेडी नाही आहे. ही रेडी झाली की मग आता केक कट करूया. आज मेनू बघायचा डिसिजन माझ्या वहिनीला दिला आहे, कारण तिचा बर्थडे आज, तिचा मान राखला पाहिजे. त्यामुळे जास्त वेळ लागतो. आजी भूक नाही लागली ना? भूक नाही लागली ना? लागली का? काय ग अबोली, केक आणायला एवढा लेट का केला? आजीला भूक लागून गेली माझ्या. जाऊ दे मग, ठीक आहे मग, बरोबर आहे, वेळ लागलाच पाहिजे. हे ह्यांना विचारलं तर हे लगेच हो म्हणतील. आत्या हे लगेच हो म्हणतील. तो तिखटवाला माणूस आहे, तो तिखटवाला. ह्या माणसाला तिखटच पाहिजे फक्त. हे दोघं फक्त जे येईल ते खाणार आहेत, कारण ह्यांना तिखट पाहिजे, तिला थोडं मिडियम. मृणाल, कॅन यू कट केक नाव? गाणं लावा. काय कळतं की नाही, नवऱ्याने दुपारपासून काय खाल्लं नाहीये. हा, तुमच्यासाठी भाजी पोळी करून ठेवली होती. सकाळी लवकर उठून भाजी पोळी केली तरी तुम्ही खाल्ली नाही. चुकी कोणाची? प्रत्येक वेळेस भाजीपोळी केल्यावर खाल्लीच पाहिजे का? नाही दिसत ना? 0.6 मध्ये करायचं. नको नको, प्रत्येक वेळेस भाजी केल्यावर खाल्लीच पाहिजे असं नसतं. कधीतरी बाहेर खाऊन यायचं. शिव्या खाल्ल्याशिवाय सुधरत नाही माणूस. काय? मला माहिती होतं तुझी नेहमीची सवय आहे. तू माझ्यासाठी येतं, पण पहिला घासीच घेते. गरम आहे, हळू पी, फुंकर मारून पी. नाही नाही, तिच्यासाठी गरम आहे. आधीच बनवून ठेवले का काय? अरे एसी लावलं टाकलं, फ्री हेड. अरे झालेली आहे ती मॅच. चालू आहे. अच्छा, चालू आहे काय? अरे साधी साधी. चला आता कापा. आता कापा. आम्ही दोघं परत सेम डायलॉग म्हण. तुला आत्ता कापायचं नाही का तसं सांग, नाटकं करू नको.
चमच्याने घे चमच्याने घे. सगळ्यांनी आता एकच घास द्या मला म्हणजे जेवायचं. खा 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 खा. आज काहीच नाही तुला नाही ना, नंतर खाते सगळ्यांनी नंतर ठरवा. मी जाते. असं कसं एक एक चमचा घ्यायलाच लागेल. हा, थोडं थोडं दे. थोडं खाते. आहे ना, माझ्या शेजारी ते थोडं आणला. असं तोंडाला लावलं तरी चाललं. हे गार होतं. हा हा घेतो घेतो. हॅलो. सरक थोडं सरक नाही. जो केकचा घास खाल्ला तोच खाते परत. हा घेतला त्यांनी आज. ये कधीतरी बर्थडेला. हा बरोबर. बरोबर आहे. खायचं बघायचं पहिलं. काय म्हणते केलं की माझा. हो आली झालं ना? हा हा घ्या घ्या. ए, बस. नाही ना, जेवायचं म्हणजे जेवायचं. ए मनू खा थोडंसं. हा थोडा दिल्याबद्दल धन्यवाद. ए डोळे कशाला झाकले एवढे? परत येता मजा असते. आलं नाही नाही, नाही. ए, आलं नाही भेटत आलं नाही परत येता हा एक तर कोण- आहे ना आता सांगणार. काय होतं आपण फोटो काढायचा तो आज खरंच खूप चांगलं दिसतं. चला आता बसा खा हे राहिलं ब्रेसलेट अर्ध्या रस्त्यात आलं वाटतं. चला करा सुरू. बघा कसे चार म्हातारे बसले. हा बोली तुला पर्स सूट नाही करत पण. अमोलेने तिचं ॲज युजल अमूलचंच घेतलेलं आहे. पण नवीन कोण आहे चांगला आहे विश्वास ठेव. तुझं अमूल चुकू नाही शकत आहे बघा. माझं काम असं पकड नाही. तू नाही खाते हे खा. हे खाऊ का मी. हे खाऊ चांगलं आहे का. नशीब देवाच्या कृपेने आवडलं तुला. आवडीला फ्लेवर आवडणं लय महत्वाचं आहे. तर माझं डोकं खाल्लं असतं तिने. मग तिला अजून एक अमूल घेऊन द्यावं लागलं असतं मला. काय का बरोबर आहे की नाही. आता मला तुला अजून एक अमूल घेऊन द्यावं लागला असं. बरं झालं आवडलं तुला. आवडलंय अजून एक नाही मिळणार आहे. जास्त लाडा देऊ नको आहे ते बंद होईल नाही तर. समोर बसलेत इथं बसले. मंद आहे आपण बघितलं. तू पण त्याच्या बघत होता पहिले. मी बघत होतो तुझं काय म्हणणं. चहा असला चालतो, कॉफी असली चालते, काही नसलं चालतं, सगळं चालतं. काही येतं दूध. काही नसलं तर चालत नाही मला. चहा पाहिजेच. दूध तर निघून गेलं. चहा पाहिजे ना. सकाळी उठल्यावर एक कप चहा पाहिजे ना राव. कसं काय माझं दिनक्रमच चालू होत नाही त्याशिवाय. त्या बाईने माझा 10 दिवस चहा बंद केला होता. मला तर काहीच नाही लागत. तिने केला होता का तुम्ही जादू करत होते? मी केला होता. डॉक्टरनी सांगितलं होतं. टाकू बरोबर बोलताय. डॉक्टरनी सांगितलं होतं. माझी बाजू घे. पण मी नंतर वास घे का baby? बापरे. लाल गडबडीत आहेस तू. हे काळच बोलली तू. सो आमचा हा फॅमिली ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.